एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळते असा आरोप भोईर यांचा आहे। सुरेश भोईर हे शेकडो कार्यकर्त्यांसह आता ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण पाहतोय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपतून भोईर त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। इथली बॅग भरली, आता कमळाच्या दिशेने वारी सुरू आहे असं महेंद्र दळवी यांनी म्हटलंय। तर ज्याच्या आश्रयाखाली काम केलं त्यांनाच फसवलं असं नाव न घेता महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंवर निशाणा साधलाय। तर महेंद्र दळवी काय टीका करतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाहीये। तटकरे हे मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही असंही भरणे म्हणाले। त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं, कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली। आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे, काय लपून राहणं। बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंग आहे असं म्हणते। ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं, ही संस्कृती आहे, आता ही बंद केली पाहिजे। आणि म्हणून रोयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे। आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, तेव्हा लक्ष देऊ नये। शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत। तटकरे साहेब फक्त कोकणातले नेते, राज्यातले नेते आहेत आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळे कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही। आणि आता बातमी भाजपच्या गोटातून। अब की बार 100 पार असं अंतर्गत सर्वेक्षणामध्ये भाजपला बीएमसी मध्ये बहुमत मिळत असल्याचं दिसतंय। 227 जागांमध्ये भाजपनं 100हून अधिक ठिकाणी विजयी होणार असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलंय। भाजपच्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष आहे। त्यामुळे ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवर सुद्धा भाजपचा विजय होतोय अशी माहिती आहे। जागा वाटपात भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची सुद्धा यामुळे शक्यता आहे। मुंबईत भाजपचा विरोधकांच्या बाले किल्ल्यावर डोळा असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। मुंबईमध्ये भाजप विरोधकांच्या वॉर्डमध्ये वेगळी रणनीती आखणार का याची ही चर्चा सुरू आहे। भाजपकडून नव्या फॉर्म्युल्यानुसार पालिकेची रणनीती। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार 100+ जागा महायुतीत लढल्यास फायदा होण्याचा अंदाज। सर्वेनुसार भाजपचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 38 माजी नगरसेवक उरलेत, त्यापैकी 16 जागा भाजपकडे जाण्याचा दावा। काँग्रेसच्या 31 माजी नगरसेवक असलेल्या मतदारसंघांपैकी 8 जागी भाजप निवडून येण्याचा अंदाज। 2017 सालानुसार काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक कमी झाले, 9 सोडून गेले, तर एका माजी नगरसेविकेचा मृत्यू झाला होता। भाजप 82 जागा राखणार असल्याचं सर्वेक्षणामध्ये दिसतंय। ठाकरेंच्या सेनेचे 16 आणि काँग्रेसचे 8 असे मिळून भाजपचा आकडा 106 वर जाऊ शकतो असा अंदाज आहे। आणि आता बातमी नाशिकमधून। कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातील 1800 झाडं तोडण्याच्या निर्णयावरून सयाजी शिंदे चांगलेच आक्रमक झालेत। एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मरायला तयार आहोत असंही सयाजी शिंदे म्हणाले। एक झाड तोडलं तर आम्ही 10 झाडं लावू असं महाजन म्हणाले होते। गिरीश महाजनांनी केलेलं विधान ही चेष्टा आहे का असाही सवाल सयाजी शिंदे यांनी केलाय। तर तपोवनमधील वृक्षतोडीची ही बातमी अत्यंत दुर्दैवी असल्याचंही सयाजी शिंदे म्हणाले। अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। मला नाशिकवरून एवढे फोन येत आहेत आणि आमचा मनोज साठे आहे किंवा मनीष भाविस्कर आहे, यांनी सांगितले तर मी त्यांना सांगितलं की मी प्रॅक्टिकली तिकडे येऊ शकत नाही। पण आता गिरीश महाजन काल काय बोलत होते, इतकं बेजबाबदार मंत्र्यांनी बोलावं हे बरं नाही। म्हणजे एक झाडं तोडलं तर 10 झाडं लावणार, काय चेष्टा करता की काय? आतापर्यंत सगळं जर चेक करत बसलो तर कुठल्या हायवेची सगळी झाडं लावली तर चेक करण्याचा काही हिशोब आहे का? आपल्याला पद्धत आहे का? कुठे प्रूव्ह करता येतं का? ते जाऊ द्या। पण मी मनीषला म्हटलं असं की तपोवनातली जी हेरिटेज झाडं आहेत, मोठी झाडं आहेत आणि त्यात उगाच काहीतरी आता देशी विदेशी करणं चालूच आहे, पण जी खरोखर जुनी झाडं आहेत, म्हणलं एक झाड तोडलं तरी 10 लावतात ना। मी म्हणलं तुम्ही एक झाड तोडलं तर आम्ही 100 लोक मारायला तयार आहोत, तोडून दाखवा। काय मजाक चालली आहे काय?
वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्लीतील शौर्य पाटीलच्या आत्महत्येनंतर पालक आक्रमक झालेले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केलंय. आत्महत्येप्रकरणी शाळेतील 4 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलं. मात्र हे निलंबन तात्पुरतं असल्याचा आरोप पालकांनी केलाय. या प्रकरणी दिल्ली सरकारनं चौकशी समितीही स्थापन केली आहे. आणि आता बातमी जळगावमधून. जळगावात भाजपकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुस्लिम नगरसेवकांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. तर उमेदवाराच्या आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालाय. या ठिकाणी नगरसेवकांवर दबाव टाकल्याचा आरोप करत हा व्हिडिओ व्हायरल होतोय. सभी उम्मीदवार छोटे परिवार से और गरीब तबके से है. इन पर आज माघार के लिए तरह तरह की दबाव, दड़पन और दहशत का माहौल इन पर बनाया जा रहा था. इसी के तहत मैंने इन्हें अपने साथ सफर में ले लिया हूं. और कुछ लोग हमारे खिलाफ अफवाहें फैला रहे हैं जिनके पैर के नीचे की जमीन खिसक गई है. वो इलेक्शन लड़ना नहीं चाहते, वो इलेक्शन को हाईजैक करना चाहते हैं, वो इलेक्शन को पैसों के बलबूते में जीतना चाहते हैं. लेकिन अवाम हमारे साथ है. कुठेतरी सांगावं की जर कोणावर अन्याय झाला, कोणावर दबाव टाकला, कोणावर दादागिरी करून माघार घ्यायला लावली, असं एखाद्या माणसाने सांगावं की हो माझ्यावर दबाव आणला गेला. मला वाटतं उगाच पॉलिटिकली कोणी काही बाका मारायच्या. उलट अनेक लोकांना उभं राहायचं नाहीये, पण त्यांना काही लोक घेऊन पळून गेलेले आहेत. काही हरकत नाही, निवडणूक करावी. आता काय अजून 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, 10-11 जागा अजून तुम्हाला 16-17 जागा आहेत 28 पैकी. त्याच्यावर तुम्ही लढा आणि मग तुम्हाला किती मतं पडतात, लोक तुम्हाला किती पसंती देतात ते आपण बघावं.